बुद्धिदे आराध्य मोरेश्वरा प्रियलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिकावर द्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण हरी श्रीरामचंद्राय रणी दंडोनी रावणाशी सावध करावे सुमित्राशी रामाला ती स्नेहशी जीवन एकनाथ महाराज सांगतात मायबापांनो संत सज्जनांनो लक्ष्मण रणभूमीच्या ठिकाणी पडल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी रावणाला दंड दिला, रावणाला पळवलं आणि लक्ष्मणाला सावध करण्यासाठी अतिशय स्नेहानं प्रेमानं प्रभू आलेले आहेत. राम जगाचे जीवन राम जीवाचे चिद्घोण सकात्मा राम आपण राम परिपूर्ण परब्रह्म. राम जगाचं जीवन आहे, राम जीवाचे चिद्घण जीवाचं चिद्घण स्वरूप असणारे प्रभू, सखा आत्मा राम असणारे श्रीराम, परिपूर्ण परब्रह्म असणारे प्रभू बंधू स्नेहाला कळवळले आणि लक्ष्मणासाठी आलेले आहेत. तुझे राम स्वयापन वाचवावया लक्ष्मण कृपाळू संतुष्टला संपूर्ण त्यासी कल्पांती मरण असे ना. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात तोची राम. कोणता राम? जो जगाचं जीवन आहे, जगाचं चिद्घण आहे, जो परिपूर्ण परब्रह्म आहे, तो राम ज्याला वाचवण्यासाठी आलेला आहे त्याला मरण येईल का? त्याला कल्पंतीही मृत्यू बाधा करू शकत नाही असा भाव ग्रंथ करते व्यक्त करतात. राम निज ज्ञाने अति समर्थ तोही वानराचे विचारात अनुसरला स्वयं वर्तत अनुचरित लक्षणे. रामचंद्र प्रभू निज ज्ञानानं अति समर्थ आहे, सामर्थ्यवान आहे, बलवान आहे, चतुरातू शिरोमणे. अशा प्रकारचे रामचंद्र प्रभू तोही वानरांच्या विचारामध्ये त्या ठिकाणी एकरूप झालेले आहेत आणि अनुसरला स्वयं वर्तत. जसं भक्त बोलतील तसं वागणं भगवंताचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याची प्रतिबद्धता आणि त्याचं अनुपालन प्रभू करतात असं ग्रंथ करते सांगतायत. भूत भविष्य वर्तमान सर्व ही जाणे रघुनंदन तरी मनुष्य नाट्य विडंबन स्वयं आपण दावित. भूत भविष्य आणि वर्तमान सर्व ही जाणे रघुनंदन. सर्व जाणतात तरी सुद्धा मनुष्य नाट्य विडंबन. मनुष्य जशा पद्धतीत त्या ठिकाणी जीवन जगतो तशा पद्धतीच्या नाट्याचं विडंबन. विडंबन याचा अर्थ लीला होतो बरं का. प्रभू त्या ठिकाणी जसं मनुष्यात व्यक्तीला आघात लागल्यानंतर माणसं दवाखान्यात जातात, त्याचा वैद्याकडून इलाज करतात, तशा प्रकारे प्रभू करतायत असं सांगितलं. विकळ कोणी लक्ष्मण जाणोनी भविष्याचे चिन्ह व्रता करी विलपण तेही लक्षण अवधारा. लक्ष्मणाला विकळ पाहिलेला आहे आणि लक्ष्मणाला काहीच होणार नाही हे भविष्याचं चिन्ह जाणलं तरी सुद्धा मनुष्यासारखं जगायचं आहे अशी परिस्थिती भावाची बघितल्यानंतर मनुष्य काय करतो? रुदन करतो, विलाप करतो. तशा प्रकारे प्रभू वृथा विलाप करतात असं सांगतायत.
लक्ष्मण देखोनी रुद्रोक्षित धरुणी सुसेनाचा हात बंधू स्नेह कळवळीत काय बोलत श्रीराम. रुधिरोक्षित त्या ठिकाणी लक्ष्मण बघितल्यानंतर भगवंतानं सुषणाचा हात धरला आणि सुषणाला काय बोलतात ऐका. प्राणा परिसादी कजान सका बंधू लक्ष्मण मज एकले सांडून स्वय प्रयाण मांडिले. प्राणापेक्षा अत्यंत प्रिय असणारा माझा सखा बंधू लक्ष्मण सुषणा मला सोडून जातोय रे सुषणा. हे बघा कुणापाशी रडावं हे सुद्धा कळावं. आता बंधू पडल्यानंतर शेजाऱ्याजवळ जाऊन रडण्याचा अर्थ आहे का? नाही. वैद्य राजाला बोलू लागले सुषणा माझा लक्ष्मण मला सोडून जातोय. सखे बंधू दोघे जण येरांचा आश्रय धरोणी वना निघालो आपण पितृवचन पाळावया. सुषणा आम्ही दोघ जण सखे बंधू आहोत. येरांचा एकमेकांचा आश्रय घेऊन एकमेकांच्या बळाचा आधार घेऊन वडिलांच्या वचनाचं पालन करण्यासाठी आम्ही वनाला आलो. वचन ऐके सुसेना लक्ष्मणे वेंचिलिया प्राणा मद चाड नाही निज प्राणा ये राजना काय चाड. आणि सुषणा माझ्या लक्ष्मणानं जर जीव सोडला सुषणा तर मला माझ्या जीवाची कसलीच पर्वा नाही. मग दुसऱ्याची पर्वा करण्याचं कारण नाही. बुडाले धैर्य वीर्य बुडाले माझे परमशौर्य बुडाले यश सर्व बंधू स्वयमेव अंतरला. आणि सुषणा माझा लक्ष्मण गेल्यानंतर माझं धैर्य बुडालं, शौर्य बुडालं, कीर्ती बुडाली, यश बुडालं. कारण माझं धैर्य शौर्य कीर्ती यश कुणाच्या जीवावर आहे? लक्ष्मणाच्या जीवावर आहे, सुमित्राच्या जीवावर आहे. बघा 1000 मित्र कामाचे नाहीये, एकच असावा पण सुमित्र असावा. होय उदकाची गोडी शीतलता, अन्नाची गोडी आर्द्रता, स्त्रियेची गोडी अनुकूलता, मित्र गोडी अवंचकता. अनुकूल असेल तर स्त्रीची गोडी आहे, अन्नामध्ये पाण्याचं प्रमाण असेल तर ते खाण्यास योग्य आहे. आणि मित्र अवंचक असेल तर मित्र म्हणण्यास योग्य. नाहीतर कामाला बोलवलं, बघतो, करू, बघाईल, कराईल, हे फक्त मोजायचा उताडा. मित्र असा असावा, हाक मारल्याबरोबर आलो. राम वनाला निघाल्याबरोबर निघाला, रामाच्या पुढं 4 पाऊल, म्हणून तो माझा सुमित्र. आणि त्याच्याशिवाय माझं शौर्य यश कीर्ती कल्याण सर्व बुडालं सुषणा. बुडाली माझी वृत्ती कीर्ती, बुडाली माझी शौर्य शक्ती, बुडाली माझी परम ख्याती, बंधू निश्चिती अंतरला. सुषणा माझी धृती बुडाली, कीर्ती बुडाली, शौर्य बुडालं, शक्ती बुडाली, बुडाली माझी परम ख्याती. एवढा सामर्थ्यवान राम म्हणत होते ते लक्ष्मणाच्या जीवावर. कारण अयोध्येच्या बाहेर रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाशिवाय पाय टाकलाय असं रामायणात कुठे लिहिलंय? एक तरी प्रसंग आहे का की ज्या क्षणी प्रभू लक्ष्मणाशिवाय आहेत, त्यामुळं लक्ष्मण माझं सर्वस्व रे सुषणा. प्रभू बोलता नेत्रा येतसे अंधा
माझे गात्रे कापते थरथरे धनुष्य न धरवे खरे धीर निर्धारी न धरवे. भगवंताच्या नेत्राला अंधारी येऊ लागलेली आहे. हातातून धनुष्य त्या ठिकाणी सुटू लागला. शरीर लट 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 कापू लागलं. अख्ख्या ब्रह्मांडाला आधार देणारा भगवान लक्ष्मणाच्या जाण्याच्या कल्पनेनं निराधार झाल्याचं व्यक्त करतोय. प्राण जाती विकळ मती न स्मरे अनुमाळ वाचा जातसे बरळ शरीर चळचळ कापत. प्राण विकळ जातोय. मतीला स्मरण करणं शक्य नाहीये. मती न स्मरे अळवाळ. वाचेन बोलणं शक्य होत नाही. वाचा बरळतीये. भगवंताचा कंठ दाटून आला. शरीर कापू लागलं. मज युद्धाचे कार्य कोण यश कोण घे आपण कोण कार्य बघू वधून रावण बंधू लक्ष्मण अंतरला. अरे सुषणा आता युद्ध करून काय अर्थ आहे सुषणा? कुणासाठी यश? यश मिळवलं तर ज्याला दाखवायचंय तो असला पाहिजे. ज्याच्या जीवावर यश घ्यायचं तो गेल्यानंतर मग माझं काय खरंय रे? कोण कार्य रावण वधून रावण मारून कुणाला जगू? रामाचा पुरुषार्थ लक्ष्मणाच्या सुरक्षेसाठी लक्ष्मणाच्या उत्कर्षासाठी. कारण मी सतत सांगत असतो गाय कधीच वरवेवाल्यासाठी दूध देत नाही. वा वा. ती दूध वासरासाठी देते. वासरू मेल्यानंतर मग ती दूध देईल का? देण्याची तिची भावना राहील का? राम राज्य आणायचं संतासाठी आणि संताचा मूल आधार असणारा लक्ष्मण गेल्यानंतर रावण मारून मग बुंदी नुकती कुणासाठी? त्याच्यामुळं सर्व जे काही राम राज्याचं कारण आहे ते लक्ष्मणासाठी. तो जर गेला तर मला काही करायचं नाही. विजय वृत्ती चाड नाही. तृप्ती गती चाड नाही. यश कीर्ते बंधू निश्चिते अंतरला. अरे सुषणा आता विजय मिळवण्याची अपेक्षा उरली नाही. चाड म्हणजे आवड. विजय वृत्तीची आवड उरली नाही. धृती गतीची आवड नाही. आता धैर्य कशासाठी? गती कशासाठी? चालू कशासाठी? यश कशासाठी मिळवू? कशासाठी कीर्ती तयार करू रे सुषणा? माझा बंधू अंतरला. जीविताची चाड कोण उभ्याच मी सांडीन प्राण या जिण्याचे सुख कोण बंधू लक्ष्मण अंतरला. अरे सुषणा जगण्याचीच अपेक्षा नाही मला आता. उभ्याच मी सांडीन प्राण. आत्ताच प्राण सांडून टाकेल. उभ्या उभ्या देह सांडेल. काय लक्ष्मणाच्या भक्तीचा अधिकार. हे बघा लक्ष्मण आणि लक्ष्मण पडले त्यावेळेस रडले. त्यावेळेस तर हनुमान म्हणला शेषाला पालथ कर नारायणाला खाली पाडील आणि तिथून त्या ठिकाणी लक्ष्मणाला घेऊन येईल. हा भावार्थ. लक्ष्मणासाठी मी माझा जीव त्याग करील अशा प्रकारे सुषणाला बोलता. धाव पावरे लक्ष्मणा का करीतोसी प्रयाणा मज सांडोनी दिनवदना कोण्या स्थाना जातोसे. धाव पावरे लक्ष्मणा. लक्ष्मणा धाव रे लक्ष्मणा. मला सोडून कुठं जातोस रे लक्ष्मणा. पिळला रे उपवासे म्हणून रुसून जातोसे की युद्ध करिता भागलासे म्हणून जासे विसावया. वनाच्या ठिकाणी मी तुला उपवासी ठेवलं रे लक्ष्मणा. 14 वर्ष मी तुला खाल्लास का झोपलास का बसलास का विचारलं नाही रे लक्ष्मणा.
एवढा त्रास दिला म्हणून माझ्यावर रुसलास की काय रे लक्ष्मणा? इंद्रजिता सारी कारण योद्धारणी श्रवलासी तू करिता द्वंद्वा की सीता बोलली अपवादा त्या विषादा मानिले. लक्ष्मणा, इंद्रजिता सारखा योद्धा रणभूमीच्या ठिकाणी मारत असताना दमलास की काय रे लक्ष्मणा? म्हणून विश्रांतीला चाललास की काय रे माझ्या लक्ष्मणा? सीता बोलली याचा राग आला की काय रे लक्ष्मणा? लक्ष्मणा बोल न रे लक्ष्मणा. लक्ष्मणा ये रे परतोनी मज भेटी दे रे मजवरी रुसलासी का रे दोघे वनीचे सांगाते. लक्ष्मणा ये रे लक्ष्मणा, ये रे माझ्या लक्ष्मणा. माझ्यावर रुसलास का रे लक्ष्मणा? लक्ष्मणा आपण वनाचे सांगाती होत रे लक्ष्मणा. एकदा परतून भेट दे रे माझ्या लक्ष्मणा. म्हणून भगवान विलाप करता जीवाना सर्वता नशिबी अन्न कर्या योद्धा गमन उभ्या प्राण सांडिन. लक्ष्मणा, लक्ष्मणा तुझ्याशिवाय पाणी सुद्धा पिणार नाही रे लक्ष्मणा. अन्न घेणार नाही रे लक्ष्मणा. अयोध्येला जाणार नाही रे लक्ष्मणा. इथंच उभ्या उभ्या माझा प्राण सोडतो रे माझ्या लक्ष्मणा. सीता न लगे मज सर्व था काय तोंड दाखवू त्या भरता काय उत्तर देऊ तिघी माता बंधू सर्वता अंतरला. लक्ष्मणा, लक्ष्मणा मला सीता नको रे लक्ष्मणा. सीता नको. काय त्या भरताला तोंड दाखवू, काय त्या शत्रुघ्नाला तोंड दाखवू रे. माझ्या मातांना काय म्हणून तोंड दाखवू लक्ष्मणा. मद पुसेल जेव्हा काय मी मुख दाऊ तेव्हा गेला सर्व सुखाचा ओलावा जीवी जीवा अकांत. अरे लक्ष्मणा, योग्य गेल्या बरोबर शत्रुघ्न पळत पळत येईल म्हणेल दादा. लक्ष्मण कुठे आहे वो दादा विचारल्यानंतर काय सांगू. कारण लक्ष्मण सुखाचा ओलावा आहे. माझ्या जीवाचं जीव पण लक्ष्मण आहे. लक्ष्मणा, लक्ष्मणा बोल रे लक्ष्मणा. टाकिले धरणी लक्ष्मणे मोकलिले रणी कोण शिराने जिन्याची. अशा प्रकारे विलाप करत करत भगवंतानं धाडकन जमिनीवरती देह टाकला. लोळू लागले लक्ष्मणा, लक्ष्मणा, लक्ष्मणा तुझ्याशिवाय जगणार नाही रे लक्ष्मणा. हाते डोई पिटी धरणी ते विकळ दाता सर्व सामर्थ्य सुषेणे ते धरियले. दन 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 भगवान हातानं कपाळ पडवून घेऊ लागले. जमिनीवर डोकं आदळू लागले. लक्ष्मणा, लक्ष्मणा, लक्ष्मणा. तोपर्यंत सुषणानं हात धरला आणि सुषण काय बोलतोय. महामेरू कडाडिता की धैर्याता स्तंभ पडता की तारू समुद्री बुडता झाला राखता सुसेना. एखादा महामेरू कडाडावा आणि त्या ठिकाणी कडा तुटून पडावा की धैर्याचा स्तंभ बुडता. मोठा आधार स्तंभ धैर्याचा तो बुडून जावा. त्यावेळेस त्याला राखण्याचं काम करावं की तारू समुद्री बुडता. एखादी जहाज समुद्रातच बुडत असताना सुषण कोण झाला? राखता झाला, सांभाळणारा झाला.
काय बोलतो ऐका. मरतयामृत पान की दुकाळिया मिष्टान्न की वर्षणी वर्षे घन केवी वचन सुसेनाचे. मरणाराला अमृत पान मिळावं, दुष्काळामध्ये अन्नाच्या शोधात असणाऱ्याला मिष्ठान्न मिळावं, किंवा दुष्काळामध्ये पाऊस पडावा, तशा प्रकारे सुशनजी बोलतात. ऐके स्वामी रघुनंदन तू सर्वदा पै सावधान, बंधू कैवल्य वासना जान धनी मना धरितोसी. जीवनात एवढं कळलं पाहिजे. समोरचा कपाळ बडवून रडतोय, जमिनीवर डोकं आदळतोय, म्हणजे तो साधा आहे असं घ्यायचं नाही. हे ज्या कळलं तो शहाणा. सुशनानं सांगितलं, ऐके स्वामी रघुनंदन भगवंता. एवढं रडणाराला भगवान म्हणण्याची ताकद त्याच्यातच असते जो संताच्या संगतीत आहे. नाही तर म्हणला असता एखादा, काय बाबा रडायले. असो, रामचंद्र प्रभूंना बोलू लागले, सुशनजी बंधू वैकल्य वासना, बंधूसाठी तुम्ही विलाप करतात, परंतु ऐका. वाराहुनी चमू मुखासे चिंतेचे बाण हृदय गेसे, तेने अत्यंत दुःखी होसी ऐक मानसी, ऐसे मानसी न धरावे. भगवंता उभे राहून तुम्ही त्या ठिकाणी चिंतेचे बाण हृदयावर घेतात. तुमच्या आमच्यावर चिंता येते, भगवान चिंतेला घेतल्यासारखं भासवतात. म्हणून भगवंता तुम्ही चिंतेचे बाण हृदयावर घेतात आणि दुःखी होत आहात, गरज नाही. सुशनजी बोलतात, नाही पंचत्व पावला, नाही याचा प्राण गेला, जीवना श्रीयेने असे भरला, नाही निमाला सर्वथा. भगवंता लक्ष्मण पंचत्व पावलेला नाहीये, लक्ष्मणा प्राण गेलेला नाहीये, लक्ष्मण पूर्णतः जीवनश्रीनं भरलेला आहे. मृत व्यक्तीचं एकही लक्षण लक्ष्मणावर नाही. अशा प्रकारे याचे वदान नाही, पालटले देह चिन्ह नाही, काळी मात चढली जाण जीवे लक्ष्मण जीत असे. लक्ष्मणाचं शरीर विशीर्ण दिसत नाही, निस्तेज दिसत नाहीये, शरीरावर काळीमा चढलेली नाही, देहचिन्ह पालटलेले नाहीये. त्यामुळं लक्ष्मण जिवंत आहे. रामा सुशन बोलतात, रामा पाहे सावधान, सुप्रसन्न याचे वदन, पद्मदळा सारे केदान मुख चिन्ह दिसत आहे. भगवंता सावधतेनं त्या ठिकाणी लक्ष देऊन पहा, सुप्रसन्न याचे वदन, पद्मदळासारखे कमळाच्या फुलासारखे याचे डोळे आहेत, अतिशय सुकुमार मुखचिन्ह दिसतंय. त्यामुळं चिंता नसावी. सुकुमार याचे कर कमळ शीतळ न लागती, चरण ताळ टवटवित नेत्र युगळ, लक्ष्मण विकळ नाही रामा. याचे करकमळ हात त्या ठिकाणी सुकुमार आहेत, पाय थंड पडलेले नाहीत. याचे टवटवीत नेत्रयुगळ, डोळे टवटवीत आहेत. ही सर्व जिवंत असल्याची लक्षणं त्या ठिकाणी सुशनेजी प्रभूला प्राणहीन पै शरीर, याचे न देखो साचार, सावधान याची गात्रे वत्र, शेषावतार हा होय. याची गात्र सावधान आहे, वक्त्र मुख सावधान आहे, हा शेष अवतार लक्ष्मण आहे. सुशन बोलतोय, सावधाय गे रघुनंदनारी, गज सैन्य पंचानना, राक्षस कुळ निभंजना, बंधू रत्ना भय नाही. हे भगवंता सावध ऐका. भगवंता तुम्ही ते आहात
असावध ऐके रघुनंदना कोणता अरिगज पंचानना शत्रुरूपी किती जरी हत्ती असले तर त्यात घुसून मारणारे तुम्ही सिंह आहात. वा. राक्षस दळ निभंजना राक्षसांच्या कुळाचा काटा काढणाऱ्या भगवंता बंधुरत्ना भय नाही. तुमच्या बंधूला अजिबात भीती नाही असं बोलतोय. शक्ती भेदे लक्ष्मण पडला सताही जाण सर्वता नाही विसज्ञ तेही चिन्ह अवधारी. शक्ती भेदान लक्ष्मणजी विशल्य जरी पडलेले असले तरी लक्ष्मणाला भीती नाही. ऐका भगवंता. जरी दिसत आहे विकळ तरी पाटव्यासे प्रबळ धुकधुकीत नेत्र कमळाळू माळ दिसत आहे. जरी लक्ष्मण विकळ पडलेला दिसत असेल तरी पाटव्य असे प्रबळ शरीराचं सामर्थ्य बलवान आहे. दुखदुखीत नेत्र कमळ डोळे धुकधुकीत होत आहेत त्यामुळं ते जिवंत आहेत. लक्षात घ्या. सर्वता यासी भय नाही हे मी जाणत से पायी प्रतिज्ञा करीतो तुझे पायी भय नाही लक्ष्मणा. लक्ष्मणाला भीती कसलीच नाही रामा हे मी जाणतो आणि तुमच्या चरणावर प्रतिज्ञा करतो. ऐका भगवंता. मी जाणत से वैद्य प्रेत चिन्ह आवश्यक सुमित्रा भय नाही देख प्रतिज्ञा सुटंक वदत से. मी वैद्यक जाणतो लक्ष्मणाच्या शरीरावर एकही त्या ठिकाणी प्रेत चिन्ह नाही आहे. भगवंता लक्ष्मणाला भीती नाही मी बिनधास्त बोलतो. शक्ती वेदली हृदय संधी त्यासी उपाय ऐक कृपानिधी एक वेळा नोनी दिव्या औषधी बंधू सुबुद्धी वाचले. हृदयाच्या ठिकाणी लक्ष्मणाला त्या ठिकाणी शक्ती भेदलेली आहे. मग एक गोष्ट करा एकदा जाऊन त्या ठिकाणावरून औषधी घेऊन या आणि या लक्ष्मणाला उठवा. मनसी औषधी येते कैसे न त्या उपायाशी सांगेन एक वेळा प्रार्थून वायुनंदन औषधी जाण अनाव्या. भगवंता तुम्ही म्हणाल औषधी कशा येतील औषधी कशा येतील कारण दवाखाना असेल तर मेडिकलही असावं. होय. आणि मेडिकल लांब असेल तर ॲम्ब्युलन्स सुद्धा असावी. भगवंत आमच्याकडे आहे पण ती तुमच्या आज्ञेनं चालते. हनुमंताला एकदा प्रार्थना करा. हनुमानजी गेले की औषधी आणतात. मनसी औषधी येत कैसे न त्या उपायासी सांगेन एक वेळा प्रार्थून वायुनंदन औषधी दान अनाव्या. एकदा बजरंग बलीला प्रार्थना करा औषधी येतील. जव नवे सूर्योदय तवा औषधी आणाव्या पहावो उद्या येता कश्यपतन यो कार्यान्वयो साधेना. परंतु सूर्य उगवण्याच्या अगोदर औषधी आणायच्या. सूर्य उगवला तर कार्य साध्य होणार. उदया येता गवस्ती औषधी प्राप्त नवती आणि अनावर ब्रह्मशक्ती उर्मिला पती न वाचे. सूर्य उगवल्यानंतर औषधी सापडतच नाहीत आणि जरी सापडल्या तरी ब्रह्मशक्तीवर रवी किरण पडल्यास लक्ष्मण वाचत नाही. रामावया या कार्यासे सामर्थ्य एक हनुमंतासे इतरांची गती कायसी लक्ष्मणासे वाचवावया. हे कार्य साध्य करण्यासाठी सामर्थ्य एका हनुमंताच्या ठिकाणी आहे. इतर कुणी लक्ष्मणाला वाचवू शकत नाही. श्रीरामासी सभेची सांगे हनुमंतासी आजी सोमित्र वाचवावयाशी तुची होशी प्राणदाता. एवढं सूचन रामाला बोलले लगेच हनुमंताला नमस्कार केला. हनुमंता
लक्ष्मणाला वाचवण्यासाठी आज प्राणदाता बोलावणे वायुनंदन गुज सांगे सुषेण लक्ष्मण पडिला विसज्ञ त्यासी जीवदान त्या द्यावे. जवळ हनुमंताला बोलवलं, गुज सांगू लागले. त्या ठिकाणी विनंती करतात सुषेणा, हनुमंता लक्ष्मणाला आज जीवदान देण्याची जिम्मेदारी तुमची. वाचविलिया लक्ष्मण रामासी सुख समाधान सुख सुग्रीवांग दादान सुख संपन्न वानर. लक्ष्मणाला वाचवायचंय, कारण लक्ष्मण वाचल्यानंतर सुखी कोण होणार आहे? रामासी सुख समाधान. आणि जीवनात तुम्ही काहीही करा, फक्त एवढ्यासाठी करा, कोण सुखी झाला पाहिजे? राम. राम सुखी झाला पाहिजे. कारण राम सुखी झाला की मग सुग्रीव सुखी होत असतो, अंगद सुखी होत असतो, सर्व वानर सुखी होत असतात. अशा प्रकारे सुषण बोलतात. तू श्रीरामाचा निज भक्त तुझ सबायर गुणात श्रीराम प्रेमे सदा डुलत राम स्मरत सर्वदा. तू श्रीरामाचा निज भक्त आहेस, तुझ सबाय श्रीरघुनाथ. तुझ्या आत आणि बाहेर राम. रामाच्या प्रेमानं तुम्ही सदा डुलतात, सदा श्रीरामाचं स्मरण करतात. हनुमंता त्या श्रीरामाला सुखी करण्याची संधी आलेली आहे. सर्वाभूती समसमान अखंडता रामानुसंधान दृश्य द्रष्टानी दर्शन राम चिद्घण देख से. हनुमंता तुझ सर्वाभूती समसमान, सर्व भूतांमध्ये समसमानतेनं तुम्ही राम पाहतात. सर्वाघटी राम देहा देही एक. अखंड तुमचं अनुसंधान कोणतंय? राम अनुसंधान. माणसाला म्हैस दिसत असेल तर समजावं माणूस आंधळा आहे, माणूस दिसत असेल तर समजावं माणूस आंधळा आहे. रामच दिसत असेल तर समजावं माणूस देखणा आहे. कारण श्रीरामाशिवाय जगात सत्य काही नाहीच. आणि सत्य पाहण्याची सवय ज्याला लागली तो हनुमान आहे. म्हणून दृश्य दृष्टा आणि दर्शन सदोदित तुम्ही चिद्घन असणाऱ्या श्रीरामालाच पाहतात. सुषण बोलताय. सुग्रीव अंगद जांबवंत नळनिळादी वानर समस्त तुझे आम्ही राम भक्त श्रीराम सेवित सर्वदा. अरे हनुमंता, सुग्रीव असेल, नळ असेल, नीळ असेल, जांबवंत असेल, अंगद असेल, आम्ही सगळे या पंक्तीलाच बसलो तुझ्यामुळे. नाही तर आम्हाला सप्ता माहिती नको, आम्हाला शक्ती माहिती नको. सशे धरणारे आम्ही, वानर म्हणजे झाडाचा पाला खाणारे आम्ही. परंतु आज भक्त बनलो तुझ्यामुळे हनुमंता. श्रीराम भेटी तुझे नियमा श्रीरामी गोष्टी तुझे राम देखीला दृष्टी धन्य सृष्टी तुझे. अरे हनुमंता, तुझ्यामुळं या दृष्टीला राम दिसला रे हनुमंता. तुझे नि आम्हा श्रीरामी गोष्टी. अरे हनुमंता, जन्माला वानराच्या पोटाला आलो आणि हाताला धरून आम्हाला राम बोलतो. एवढं भाग्य आमच्या पदरात टाकणारा बलवान गुरु तू आहेस. एवढं भाग्य आमच्या पदरात टाकलास रे हनुमंता. म्हणून धन्य सृष्टी तुझे आम्ही. तुझे वानर वनचर झाले श्रीराम सेवेचे किंकर. तुझे भव समुद्र दुस्तर झाला समग्र कोरडा. अरे हनुमंता, तुझ्यामुळं वनामध्ये झाडाचा पाला खाणारी वनचर आम्ही झालो श्रीराम सेवेचे किंकर.
अरे श्रीरामाचे भक्त झालो, भक्त. रामाचा भक्त होणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? देशाचा पंतप्रधान झाला तरी मोदीजींनी सांगितलं राम मंदिराला जात असताना, मी पंतप्रधान म्हणून नाही, मी श्रीरामाचा सेवक म्हणून जातो. म्हणजे रामाचा सेवक होणं ही किती मोठी गोष्ट आहे. आणि ती कुणाला झाली? झाडाचा पाला खाणाऱ्या वानरांना तू भक्त बनवलास. आणि आमचा भवसमुद्र कोरडा झाला. अहो, मनुष्य जन्माला येऊन, ब्राह्मणाच्या घरी जन्माला येऊन सुद्धा मोक्ष प्रत्येकाला मिळवताच आला असं आहे का? नाही. मग आम्ही तर हीन यातीमध्ये जन्माला आलो, वानर म्हणून जन्माला आलो, आणि मोक्षाचा बाप आमच्या जवळ रात्रंदिवस तुझ्यामुळं जन्म मरणाचे आवर्ती बुडत होतो मारुती, ते तू आला वनी श्रीराम भक्ती वानर पंक्ती उद्धरिल्या. अरे हनुमंता, जन्म मरणाच्या आवर्तनामध्ये आम्ही अखंड बुडत होतो. आम्हाला बुडतोय हे तरी कळत होतं का? नाही. परंतु तू आमची पंगत बदललास आणि पंक्तीला बसवला. मुख सत्याच्या जाऊन पंक्तीला जरी बसलो तर खायला बालुशे. संगतीने होतो पंगतीचा लाभ. संगतीनं पंगतीचा लाभ होत असतो. लवड चित्र्या धरणाऱ्याची संगत झाले ते रामनवमीचं उठून बी दगड हाणीत. हे बघा, संगत महत्वाची आहे. संगत सज्जनाची करावी आणि सावली सुद्धा दुर्जनाची पडता कामा नाही. हनुमंता, तुझ्यामुळं आमच्या वानर पंक्ती उद्धारल्या रे हनुमंता. हे नवल सांगू की तू उद्धरिली त्रिजगती, तुझे नि पापी उद्धरती निर्मुक्ती तुझे ने. अरे हनुमंता, एकट्या वानरांचाच उद्धार यात नवल नाही. तुझे नी त्रिजगती उद्धरती, त्रिभुवनाचा उद्धार झाला, पाप्यांचा उद्धार झाला. एकंदरीत पापाची निर्मुक्ती कुणामुळे होते? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. अहो हनुमंता, तुमचं नाव जरी घेतलं तरी पापापासून मुक्ती मिळते. वानर मांदी समवेत पीडिता उपवासी समस्त तू आणि ओनी विवरात केले तृप्त जळे. वानर त्या ठिकाणी विवरामध्ये सीतेचा शोध घेण्यासाठी गेले असताना भुकेनं तळमळू लागले, तळपू लागले. त्यांना तसल्या विवरात नुकतीची पंगत मागल ते खायला एवढा थाट हनुमंता तुमच्या संगतीमध्ये आहे. विवरे सहित हेमा तू उद्धरिली विरोत्तमा, समुद्र तीरी पलबंगमा मरण धर्म. विवरा उद्धार केला, पंक्तीला खाणाराचाही उद्धार आणि पंगत वाढणारा करणाराचाही उद्धार. हो. जिनं पंगत घातली तिच्या बिळासहित तिचा उद्धार करून टाकला. पुन्हा समुद्र तीरावर वानरांना मरणापासून वाचवलं. विन मासाचा गोळा संपाती उद्धरिला की हेळा, शुद्धी लावणी त्या काळा समुद्र जळा अक्रमिले. पंखाशिवाय फक्त मासाचा गोळा असणाऱ्या संपातीचा सुद्धा उद्धार केला आणि एका क्षणार्धामध्ये समुद्र जळाचं आक्रमण करून लंकेत गेला. छायाग्रह राक्षसी तिने सगळ्याची गिळीलासी, काळी उपटोनी वेगेसे दुष्ट राक्षसी मारिले. छाया ग्रहण करणारी राक्षसीनं त्या ठिकाणी तिनं तुला गिळलं आणि तिचा तुम्ही निपांत केला. दानवाची माता न मारुणी गेलासी, प्रतापाय देवनी पर्वत माता तो हे तत्वता
उद्धरिला. सुरसा देवांची माता तिला न मारता तुम्ही उद्धार केला. मैनांद्री पर्वत वाढला त्याला सुद्धा त्या ठिकाणी पाय ठेवून अति दुस्तर समुद्र तीरा तुआ पराक्रम कपिंद्रा धावणिया परतीरा केले चरित्रा ते आहे. अति दुस्तर असणारा समुद्र तरलात पलीकडे गेलात. तिथं जाऊन गुपचूप नाही ख्याती केलात. काय केलात? घेऊनी मध्यरात्री लंका शोधली. मारुती करुणी राक्षस पालती सीता निश्चिती शोधेल. रातोरात लंका शोधली. राक्षस पालते केले सीतेचा शोध. 14 सहस्रवन चरा तू मारिले. एक सर झाडे वाढवणी समग्र वन चोपेर विध्वंसील. 14,000 राक्षस बनकर 80,000 किंकर अशोक वनाचा उपाडा एकट्यानं. जम्बू माळी प्रधानपत्र तू मारिला. गया कुमारी इंद्रजिताशी करुणी क्षात्र रणी सत्वर गांधीला. लंकेचा पंतप्रधानाचा पोरगाम जम्बू मारला. अखया मारला. इंद्रजिताला रणभूमीच्या ठिकाणी गांजलं. एवढा पराजय. ते कोणी सम्मुख रावण तुआ करोणी पुज्जासन तिकट वाग्बाणी करुण हृदय दशानन विंधी. रावण बघितला शब्दाचा आडा दिला. वर बसलात आणि रावणाची फजिती रावणाच्या लावणी पुज्जासी जाळीले जाई मुगासी भस्म करोणी लंकेशी सीता शुद्धी से आणि आग लावली. रावणाची दाढी जाळली. सीतेची शुद्धी आणली. त्याचं गाव झाडून एकल्या एके आपण अर्धरात्री तू आदान आणोनी महापाषाण सेतू बंधन संपवी. पाषाणाने सेतू बंधन पूर्ण केलं. अति संकटी रिगम करुण खांदी वावण लक्ष्मण वीर इंद्रजित दारुण तू ऐकलेन मारवी. संकटामध्ये खांद्यावर लक्ष्मण घेतला. विवरात गेला. इंद्रजित मारला. मनी न धरवती धरिता ती कर्मे केली. हनुमंता भक्तोत्तमा कपिनाथा श्रीराम सुकारता बंधू उठवे. कल्पना करणं शक्य होणार नाही. एवढी दुर्धर कर्म रामासाठी केलात. आता लक्ष्मणाला उठवा. प्रभूला सुख द्या. आपण उद्या वाचवण वेगी दिव्य औषधी ते आणून बंधू लक्ष्मण वाचवे. आणि औषधी आणून लक्ष्मणाला वाचवायचंय. पूर्वी जामवंते तुझ लागी सांगितले होते. त्याची जावणी द्रोणाद्री ते दिव्य औषधी ते आणावे. अगोदर जामवंतानं ज्या द्रोणाद्री पर्वताबद्दल तुला सांगितलं होतं तोच आणायचा आहे. त्या पर्वताच्या दक्षिण शिखरी दिव्य औषधी थोर थोरी आहे. त्यांच्या नामाची कुसरी सविस्तरी सांगेन. त्या ठिकाणी दक्षिण शिखरावरती दिव्य होती पूर्ण विशल्य करणे ते साविधान. अतियुक्तीने आपण वेगे शोधून आणावे. शल्य विशल्य होती पूर्ण. शल्य म्हणजे दुःख. त्याला आपण इंग्लिश मध्ये पेन म्हणतो. ते विशल्य होतो म्हणजेच पेन किलर. कोणती औषधी आहे? तिचं नाव आहे विशल्य करणी. अतियुक्तीने आपण अतिशय युक्तीनं त्या औषधीचा शोध करून आणावी असं सांगतो. स्वयघाय जाते बुजोन क्षते कानपती आपण अंगी राहू न शके वन स्वर्णा जाण तिस नाव. आणि त्यानंतर दुसरी औषधी आहे जिचं नाव स्वर्ण आहे. तिच्यामुळं काय होत? स्वयघाय जाती बुजोन. औषध टाकल्याबरोबर वन निघून जातो. कमाल आहे. दुःख संपून जात. अंगी न राहो शके वन. अशा औषधी भारतात येतो. आणि माणसं बाहेरचे डोस घेऊन घेऊन परेशान आहे. ते पेन किलर तर मला ड्रग्स असतात. नशा येते. खूप अवघड गोष्टी असतात. परंतु या औषधींचा शोध जर लागला आजही आपल्या विज्ञानाला तर भरपूर प्रगती भारत करू शकतो. त्या औषधीला सुवर्ण म्हणतात. वाने शीतळ सुकुमार खुपून शक्ती चंद्रकर फळे हिरवी सुंदर रक्तांबर फुले तिचे. मग ती चंद्रकर चंद्र किरण जरी पडले तर ती टोचतील वाटेल एवढी सुकुमार ती औषधी आहेत. आणि त्या औषधीच्या वृक्षाची फळं हिरव्या रंगाची आहेत. सहसा फळं हिरव्या रंगाची
नसतात, होय. परंतु त्या औषधीचं फळ हिरव्या रंगाचं आहे आणि लाल रंगाची फुलं आहेत असं वृक्षाचं वर्णन करतात. वाचवावया लक्ष्मण करावे सवेग गमन म्हणून धरिले दोन्ही चरण वेगी प्रयाण करावे. लक्ष्मणाला वाचवण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही गमन करा म्हणून तू आमचा जीवदाता तू चुकविली भवव्यता बहु बोलणे न घडे सर्वता सद्गुरु तत्वता तू आमा. अरे हनुमंता तू आमचा जीवदाता आहेस, तू चुकविली भवव्यथा. भव समुद्रातली व्यथा तुम्ही चुकवलेली आहे. तुम्हाला काय बोलू, तुम्ही कोण आहात? सद्गुरु तत्वता तू आम्हा. तुम्ही आमचे सद्गुरु आहात, तुमच्या पायाला वंदन असो. तुझे चुकलो भव ब्रह्मा तुझे आमा श्रीरामी प्रेमा प्रिय भावया वानरा आमा प्लवंगमा उठवेगी. हनुमंता तुमच्यामुळं भवाचा भ्रम संपला. तुझे नि आम्हा श्रीरामी प्रेमा. हा जो राम आहे ना, हा तुझ्यामुळं आम्हाला आवडतोय. संतांच्या संगतीत गेलं की देव आवडतो, हो, आणि नको त्याच्या संगतीत गेलं की नको त्या गोष्टी आवडतात. आवड योग्य असावी, जीवनाला सुख मिळत असतं. हनुमंता सर्व सुखाचं आगर पदरात टाकलास रे आमच्या. तुझं काय वर्णन करावं, परंतु वानरावर अधिक भगवंताची प्रीती होण्यासाठी वानर जातीनं आजचा सुमुहूर्त साधणं गरजेचं आहे. भगवंताला लक्ष्मण जर उठवून दिला की मग मात्र आपल्या पिढ्यान पिढी सुखी होती. धरोणी रघुनंदन करावे सवेग प्रयाण तेने सकळार्थ संपादून विजयी होऊन येशील. होय, कीर्तन ऐकल्यानंतर कीर्तन करायला काही वेळ लागत नाही आहे. सुशन हनुमंताला सांगू लागला, चित्तामध्ये राम जर ठेवला आणि राम चित्तात ठेवून जर गमन केलं तर तेने सकळार्थ संपादून. ज्याच्या चित्तात राम आहे तो सर्व अर्थाचं संपादन करू शकतो आणि निश्चित विजयीच होऊन येशील. माझे स्वामी श्रीराम यासे माझे भक्ती सुग वानरासी ते मद सांगसी स्मरणासी ऐसे मानसी न मानावे. म्हणता तुमच्या पाया पडतो. माझ्यामुळं वानर भक्तीला लागले आणि मला शिकवायला लागले असं एक म्हणू नको नका. कारण ऐका, प्रेमाची जाती ऐशीच आहे बोलता मागे पुढे न पाय ऐशी कोणी एक स्थिती आहे जाणता होय तू एक. अहो हनुमंता प्रेमाची जात ऐशीच आहे बोलता मागे पुढे न पाहे. बालक बापाची ताटी निघे ते बापाचे जेवू लागे. बापाच्याच ताटात संतोषणी वेगे मुखची ओढवे. लेकरू बापाच्याच ताटात बसतं. ताट कुणाचं? बापाचं. घर कुणाचं? बापाचं. ताटात बापाच्याच बसून बापाचेच घास मोडायचे आणि फक्त बापाच्या तोंडाकडे केलं की बाप असा फुगतो. वा, खूप आनंद बापाला वाटतो आणि बाप ते लेकराचे घास खात असतो. तसं सांगा, देह कुणाचा? देवाचा. जग कुणाचं? देवाचं. घर बायको लेकर सगळे कुणाचे? देवाचे. आणि त्या देवाला फक्त नैवेद्य दाखवून जेवायचंय. हो, एवढं शिका. सगळं त्याचंच आहे. त्याला दाखवल्याचं सोंग करा आणि कल्याण आपलं करून घ्या. हनुमंता तुमच्या पासूनच शिकलो, परंतु प्रेमाच्या जातीत माग पुढं न पाहता अधिकाराचा विचार न करता
भावार्थानं मी बोललो, राग मानू नका. स्मरणे नाही द्वंद्व बाधा, स्मरणे नासे सकळा पदा, छेदोनी द्वंद्वाची कंदा, परमानंदा पाविजय. प्रेमामध्ये बोलत असताना माग पुढे पाहत नाही अशी एक स्थिती असते. आणि मग त्या स्थितीवर बसून मी तुम्हाला उपदेश करतोय. काय करतोय? स्मरणी नाही द्वंद्व बाधा. ज्याच्या चित्तात राम आहे तो म्हणत नाहीये कालचं येऊन मला सांगायलंय नाही, पण ज्याच्या चित्तात राम आहे त्याला वाटत नाही, पण ज्याच्या चित्तात राम आहे ते म्हणतंय कालचा आलास ना आम्हाला सांगायलास का. तिथं द्वंद्वाची बाधा आहे. बरोबर आहे. परंतु रामाचं स्मरण जिथं आहे तिथं द्वंद्वाची बाधा नाही. मग ज्या ठिकाणी श्रीरामाचं स्मरण आहे त्या स्मरणानं काय नासतं? स्मरणे नाशे सकळ आपदा. सकळ आपदा, आपदानाम संकट सर्व संपून जातात. आणि छेदोनी द्वंद्वाची कंदा. हे जे द्वंद्व आहे एकमेकांमध्ये भेद करण्याच्या भावनेचं मुळासहित स्मरणानं कंद खणला जातो. आणि द्वंद्वाचा कंद खणून टाकला की काय मिळतो? परमानंदा पाविजे. म्हणून हनुमंता आपल्याला द्वंद्व न करता परमानंद प्राप्त करायचा. हे करोनी राम स्मरण, वेगी करावे उड्डाण, मार्गी जावे सावधान, मार्ग चिन्ह जाणोने. आणि ते राम स्मरण करून त्या ठिकाणी वेगी करावे उड्डाण, लगेचच उड्डाण करा. आणि जात असतानाचा मार्ग, मार्गाचं चिन्ह सांगतो ऐका. लवणादी सकळ समुद्र सांडून, कुशदीप सुंदरा ओलांडोनी, क्षीरसागर पर्वतेंद्र अनावा. मिठाचा समुद्र माग सोडून कुशद्वीप त्या ठिकाणी माग टाकायचा आहे. क्षीरसागराचं उल्लंघन करायचंय आणि द्रोणांद्रे पर्वतावर जायचंय. पर्वताच्या उत्तर भागी दिव्य औषधी अनेकी, सर्वतान लक्षिते जगी त्याही वेगी परिसे पा. आणि पर्वताच्या उत्तर भागावरती दिव्य औषधी आहेत. होय. अगोदरच्या सांगितल्या त्या कोणत्या भागात होत्या? दक्षिण भागात. आता सांगतो त्या उत्तर भागात आहेत. कोणकोणत्या आहेत? सर्वथान लक्षिती जगी. लक्षातच येत नाही, सापडतच नाही. त्या तुम्हाला सांगतो ऐका. अम्लान पुष्पे दैदिप्यमान, प्रभा सूर्य तेजा समान, पर्णे सदा नित्य नूतन, समूळ दान सुस्वादा. अम्लान पुष्प, म्लान म्हणजे न मळणारी. होय. नाही तर सकाळी झाडाला फुलं लागली की संध्याकाळी सुकून जातात, परंतु त्या वृक्षाची फुलं सुकत नाहीत, सदा दैदिप्यमान असतात. आणि प्रभा कशी आहे त्याची? सूर्य तेजा समान. आणि पान सदा नित्य नूतन, पानझड त्याची होत नाही आहे. अशा प्रकारे समूळ जाण सुस्वादा, सुगंध देणारी ती फुलं आहेत असं वृक्षाचं वर्णन करतात. समुद्र मंथने अमृत निगता, दैत्य भांडत पर्वती सांडले, त्वरित औषधी तेत झालिया. आणि समुद्र मंथनाच्या ठिकाणी देव दैत्य भांडत असताना पर्वतावर जे काही औषध अमृत सांडले त्या अमृतापासून त्या औषधी निर्माण झाल्या. गंधर्व राज्य करती दुर्धर तयाची स्थिती, औषधी यत्ने राखिती अहोरात्री सावध. आणि त्या पर्वताच्या ठिकाणी गंधर्व राज्य करतात, रात्रंदिवस औषधींचं सावध होऊन रक्षण करतात असं सांगतात. औषधीसी गंधर्व मिसळती युद्धासी, चुकोनिया पायाची दिव्य औषधीसी अनावे. आणि तू त्या ठिकाणी
आणि औषधी आणायला गेल्यानंतर गंधर्व तुझ्या सोबत भांडण करतील, त्यांच्या सोबत भांडण करत हमरी तुमरीला येत वेळ घालू नको नको. त्यांचा अपाय चुकव आणि औषधे घेऊन ये. राक्षस नष्ट मायावी कपटे छळीती मा लागवी मार्गी घाली ती मा गोवी ते चुकवाव्याती यत्ने. राक्षस नष्ट आहेत, मायावी आहेत, कपटी आहेत, कपट करण्यामध्ये महालाघवी आहे. गडबडीनं कपट करतात, आपल्या अगोदरच पोहोचतात, ते गोवण्याचा प्रयत्न करतात, त्यात न अडकता ये. नाना परीचा छळनोक्ती राक्षस छळीती अतर्क्य युक्ती ते सांडून मारुती शीघ्र गती परतावे. राक्षसांकडे नाना परीच्या छळनोक्ती युक्ती आहे, त्यांचा प्रत्येक टॉपिकच उलटा मारा, पुस्तकच उलटा असते. अशा पद्धतीत युद्ध करायचं. आजही त्याला शब्द वेगळा वापरतात. राक्षस छळनाच्याच युक्ती शिकवत असतात. असो, राक्षस छळती अतर्क्य युक्ती. आपल्या तर्कातच येत नाही की हा राक्षस आहे म्हणून. हल्ली तर वाटतो आपला भाऊच आहे. ते सांडोनी मारुते हनुमंता लवकरात लवकर परत ये. दूरपंथा ते अध्वान निमेषार्धे क्रमून मनोवेगे तुझ गमन आम्ही संपूर्ण जाणतो. आम्हाला माहितीये दूर पंथ आहे, परंतु तुला मनोवेगासारखं गमन आहे हे सुद्धा हनुमंत आम्हाला मान्य आहे. लवकरात लवकर जाऊन औषधी तथापि मार्गाची अगणिता तुझ सांगेन कपिनाथा गमन करावयाता संख्या तत्वता अवधारे. तरी सुद्धा मार्ग तुला व्यवस्थित समजून सांगतो. जाताना येताना किती मार्ग आहे, त्याचं गणित कशा पद्धतीचं आहे तुला सांगतो, ऐक. 3 लक्ष 10 शते 10 योजने अधिक ते येता जाता द्विगुणिते पंत निश्चिते क्रमावा. 3 लक्ष 10 योजन 10 शत 3 लाख 10,000 10 योजन अशा पद्धत 3,10,010 योजन जायचंय यायचंय अशा पद्धतीचा मार्ग तुला क्रमण करायचा आहे असं सांगतात. जाव रात्र आहे मध्यान सूर्योदय न होता जाण औषधी घेऊन संपूर्ण शीघ्रागमन करावे. आणि सुषणानं सांगितलं मध्यान रात्र आहे तोपर्यंत जाऊन ये. म्हणून हनुमान गडबड करू लागला बरं का भरतापासून. का? सूर्य उगवण्याच्या अगोदर यायचंय, पण सुषणानं सांगताना सांगितलं होतं अर्ध्या रात्रीच्या मध्येच यायचंय. का? कधी थोडा वेळ राखून ठेवलेला बरा असतो, सुषणानं सांगितलेला. रात्री अवघी अतिक्रमिता सूर्य उदया तेन पावता औषधी येते हाता कपिनाथा अवधारे. हनुमंता सूर्य उगवण्याच्या अगोदर रात्र असतानाच औषधी हाताला येतात. एरवी औषधी सापडत नाही. उदया येता दिवाकर औषधी मंद तेदा समग्र होता 3 लागता क्षण मात्र न होती गोचर सर्वार्थे. सूर्य उगवल्यानंतर औषधी त्या ठिकाणी गोचर होत नाहीत, सापडत नाहीत असं सांगतात. आणि कये बीज एक कपिनाथा तुझ मी सांगेन तत्वता दिवाकर उद्या येता कार्य सर्वता नासेल. आणखी एक गोष्ट आहे, हनुमंता सूर्य उगवल्यानंतर कार्य नासणार आहे. ब्रह्मशक्तीची वरद पूर्ण उदया येता सहस्र किरण ज्यावरी घालले आपण त्याचा प्राण वाचेना. ब्रह्मशक्तीला अशा प्रकारचं वरदान आहे, ज्याच्यावर शक्ती टाकली त्याच्यावर जर सूर्य किरण पडलं तर तो वाचत नाही. या लागी कपिनाथा सवेग गमन कर्याता सोमित्रा वाचोनी सर्वता रघुनाथा सुख दे. याच्यासाठी हनुमंता सत्वर जा, लक्ष्मणाला वाचव, रामाला सुख दे. राजा सुग्रीव आपण प्रार्थिता झाला वायुनंदन शीघ्र करोनी प्रयाण बंधू लक्ष्मण उठवावा. प्रार्थना करू लागला, हनुमंता निघा लवकर, लक्ष्मणाला उठवा. विभीषण लागे पायासी सत्वर करावे गमनासी
आणून द्या औषधीशी सौमित्रासी उठवावे. पाया पडतोय, हनुमंता उठा लवकर, लक्ष्मणाला उठवाय. वडील सकळ वांडर असतो जांबवंत बोले सुरस आणून या द्रोणाद्रिस सबंधूस वाचवे. सर्व वानरांमध्ये वडील असणारे त्या ठिकाणी जांबवंत बोलू लागले, रामाला सुख देण्यासाठी लक्ष्मणाला उठवा. युवराजा जो का बोलावणी अति नीट गातोय विनी तसे दे का कपिनायका दर. युवराज असणारे अंगदजी सुद्धा हनुमंताला अतिशय सन्मानानं विनंती करतात. तुझे सकळ दुस्तर तरलो आम्ही वानर तो तुझा उपकार केवी सांगू समग्र हनुमंता. तुझ्यामुळे हनुमंता मी सर्व भवसागर तरलो काय सांगू. अति संकटी दुर्गमी तू आम्हा कविलो आम्ही आम्हा सगळा तुझी स्वामी भोवाची आम्ही किती बोल. अतिशय संकटामध्ये तुम्ही आम्हाला वाचवलेलं आहे, काय जास्त बोलू. आता सकळ अर्थाचे सारा एक कपिंद्रासाचार प्राण त्यागीदा सौमित्र सर्व संहार होईल. आजपर्यंत जेवढं केलं हनुमंता त्या सगळ्याच सार आज जर आपण फेल गेलो तर आपला विषय संपला. केलेलं सगळं संपलं आणि सर्व संहार होईल. त्याच्यामुळं न देखता सुलक्ष्मण राम तत्काळ सोडील प्राण त्या सभेची सुग्रीव दान देईल प्राण तत्वता. लक्ष्मण जर नाही दिसला तर राम वाचतच नाही. रामचंद्र प्रभू गेल्या सुग्रीव राहत. राम सुग्रीवा पाठी विभीषण राय सृष्टी रावा नरा काय गोष्टी सगळं सृष्टी आकांत. राम सुग्रीव गेल्यानंतर विभीषण राहत नाही, मग वानरांचं काय. ऐकता लागत आणि विश्वास सवेग त्यागील शरीराणार कठोर होईल. आणि मग माता सीता सुद्धा राहणार नाहीत, मोठा अनर्थ होईल. भरत शत्रुघ्न ऐकता प्राण सांडितील सर्वता ऐकता चेतिगे माता प्राण तत्वता नव राखिते. भरत शत्रुघ्न राहणार नाही, माता तिघी राहणार नाही, अयोध्येत आकांत आकांत होईल. अयोध्येशी आकांत सगळं लोकांशी आकांत देवदानवाशी सगळं सृष्टीशी आकांत. सर्व सृष्टीत आकांतच होईल. बांधवडी सोडील कोण वदिल कोण रावण देव कार्य न साधे पूर्ण एवढे विघ्न मांडेल. कोण बांधवडी सोडील रावण कोण मारेल देव कार्य कसं साधेल एवढा अनर्थ होईल. या लागी गा कपिनंदना वीर शूर सर्वज्ञ औषधी आणून लक्ष्मणा जीवदाना होईल. याच्यासाठी हनुमंता जा औषधी आणा आणि सर्वांना जगाला जीव द्या. इतके बोलता अंगदवीर सकळ नराचा भार ऐकून या श्रीरामचंद्र काय उत्तर बोलत. सर्व वानरांनी विनंती केली, भगवंतानं ऐकलं. भगवान हनुमंताला काय बोलतात. कपी कुळ पंचानन ऐके हनुमंता सर्वज्ञ भातृ भिक्षेची आदाना या लागी शरण जाण तुझ आलो. कपी कुळ पंचानन होय वानर कुळात जन्माला आलेल्या सिंहा तुझ्या पुढे हात पसरतो. भातृ भिक्षेची दाना, माझ्या भावाच्या जीवाची मला भीक दे. मोठी माणसं अभिमान सोडून विनंती करतात आणि बारकी माणसं मी त्याला विनंती करू का याच अभिमानात मरतात. विनम्रता माणसाला सुखी करते, संकटापासून सोडवते. भगवान हनुमंताची विनंती करता लक्ष्मणाचे जीवदान तुझ भिक्षा मागो आलो दान सर्वता परागमुख न होणे बंधू जीवदान मद दे. लक्ष्मणाच्या जीवदानाची भिक्षा मागायला आलोय रे. सर्वथा परान्मुख न होणे नाही एक म्हणू नको म्हणता, कारण मला माझा बंधूचा जीव पाहिजे रे लक्ष्मणा. हनुमंता मला माझा लक्ष्मण दे रे हनुमंता. एकानाथ लक्ष्मणे वीण झालो येता जीवदाता कपिनाथ तू आसनात करावे. हनुमंता हनुमंता लक्ष्मणाशिवाय वनात एकटा झालो रे हनुमंता. एकटा झालो रे हनुमंता. मी अनाथ झालो रे हनुमंता. थोडा विचार करा, काय त्या लक्ष्मणाचा अधिकार आहे.
कोट्यावधी वानर ज्या भगवंताचं भजन करण्यासाठी तयार आहेत, सनकादिकांसारखे ज्याच्या चरणाची अपेक्षा करतात, तो म्हणतोय मला लक्ष्मणाशिवाय कोणीच नाही. आणि माणसं म्हणतात तुझ्या वाचून माझी काय रोखत आहे. भावाला बोलतात, बघा भाऊ खूप मोठी संपत्ती आहे आणि जगामध्ये भावासारखं वजन कुणामुळेच नाही. रामचंद्र प्रभू म्हणू लागले, हनुमंता वनामध्ये मी एकटा आहे, लक्ष्मणाशिवाय एकटा अनाधीन आहे, मला सनात कर, मला माझा भाऊ दे रे हनुमंता, म्हणून विनंती करता. वाचलिया लक्ष्मण आम्ही बंधू चौघे जाण, पाचवा हनुमंता पण निषेधान भाक माझे. भगवान बोलू लागले, हनुमंता तुम मम प्रिय भरतही समभावी. वा वा. हनुमंता तू त्या ठिकाणी माझ्या लक्ष्मणाला जर वाचवलास तर आम्ही चौघ आणि तू एक, पाचवा, 5, आपण 5 जण भाऊ होऊ. अशा प्रकारे भगवान बोलता. 5 मिळता एकी ठाई, रणी युद्धाचा पाड काही, रावणाचे भय नाही घाई ठाई निमेला. अरे हनुमंता आपण 5 जण एकत्र झाल्यानंतर रणी युद्धाचा पाड काही, रावणाची भय नाही. एकच ठेक्यात रावणाला मारू. भगवान बोलता, हे नवल सांगू काय, 5 एक झाले हो पाहे, साधो शके महत् कार्य सहजान्वये सांगेना. अरे रावण मारणच काय, 5 एकही झाले हो पाही. 5 जर एक झाले तर महत् कार्य साधत. सहज अन्वयानं उदाहरण म्हणून सांगतो प्रभू बोलता. पापा 5चा एक मेळा, विरे 5 भूताचा गोळा, 5 इंद्रियाचा पाळा, एक वेळा भस्म होय. होता 5चा एक मेळा. पंचमहाभूत जर एक झाले तर विचे विरे 5 भूतांचा गोळा. पंचप्राण जर एक झाले, समजा निघून गेले, तर विरे 5 भूतांचा गोळा. हा पंचमहाभूतांपासून जन्मलेला देह पंचतत्वात विलीन होतो. 5 इंद्रियाचा पाळा आणि देह विलीन झाल्यानंतर 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत, 5 जे कर्मेंद्रिय आहेत, यांचा पाळा हे पालन करतात ना देहाचं. पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या त्यांचं एकी वेळा भस्म होय. म्हणून 5 महत्वाचे हनुमंता असं प्रभू बोलतात. हे 5 विषयांची विषय स्थिती, एके निमेषार्धे भस्म होते, विशेष होवे चित्शक्ती, जे 5 मिळती एकत्र. हे 5 विषयांची विषय स्थिती, एके निमेषार्धे भस्म होती. 5 विषयांची विषय स्थिती. कोण 5 एकत्र झाल्यानंतर होता 5चा एक मेळा. 5 जण जर एकत्र झाले तर पंच विषयांची विषय स्थिती म्हणजे पंच ज्ञानेंद्रियावर 5 प्रकारचे विषय आहेत. नाक ज्ञानेंद्रिय आहे, नाकाला सुगंध हा विषय आवडतो, कानाला मधुर्य गायन हा विषय आवडतो, डोळ्याला सुंदर स्वरूप आवडतं. 5 महाभूतांचा गोळा गेला कधी जातो, पंच प्राण एकत्र झाले की देह भस्म होतो. देह भस्म झाला की पंच इंद्रियाचा पाळा संपून जातो, एकदाच भस्म होतो. मग एकदाच भस्म
तर विषयांची विषय स्थिती सुद्धा सहज भस्म होते आणि विषयाच्या ठिकाणी विषयी शोभे चित्शक्ती, विषयाच्या ठिकाणी चित्शक्ती निर्माण होते. जर 5 प्राण एकत्र झाले तर प्राण म्हणून 5 भावांचं वर्णन केलेलं बरं का या ठिकाणी. आणि देहाची देहस्थिती विषयाची विषय स्थिती भस्म होऊन देह ब्रह्मस्थितीला जातो. जर 5 एकत्र आले तर असा भावार्थ ग्रंथकर्ते व्यक्त करतात. इतस्तता विचरते जाण ते साम्या येते पंचप्राण चळन सांडूनी आपण निश्चल जाण स्वयं होत. पंच प्राण जर इतस्तता विचारले तर शरीर क्रियमान होत. हा पंचमहाभूताचा गोळा जीवन जगतो. पण ते इतस्तता विचरण करणारे पंचप्राण जर साम्याला आले म्हणजे एक झाले तर तो जीव होतो. जीव निघून गेला की मग शरीर चळन सांडोनी आपण निश्चळ जाण स्वयं होती. मग त्यांना चलन करण्याची गरज नाही. आपला फायदा घेऊन आपण वेगळे असलो की आपला फायदा घेऊन प्रकृतीचं चक्र चालवत असते. परंतु आपण जर एकत्र आलो चित्शक्ती चैतन्य स्वरूपाला एकरूप झालो तर आनंदित राहो. अशा प्रकारचा बोलण्याचा एकंदरीत भाव ग्रंथकर्ते व्यक्त करतात. एके आवरिल्या चौगासा होय पांचाची एकमूस अहंकार चित्त बुद्धी मानस सहज समरस स्वयं होती. आणि एकानं जर चौघाला आवरलं तर होय पाचांची एकमूस. मग 5 जण एकमूठ होतात. अंगठ्यानं जर अशी चौघ हातात घेतले तर मुठ होते. तसं एक म्हणजे मन. वा, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मग 5ची मूस होत असते. ते 5 कोणते? अहंकार चित्त बुद्धी मानस. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे जे काही आहे ते सहज समरस होतात. आणि सर्वजण एक झाले की काहीही होतं. जगात अशक्य असं काहीच राहत नाही. जर 5 एकत्र आले तर असं सांगतात. पंचाची एकात्मता कळी काळा ते हनोलाचा कायसा काळ नियंता ब्रह्म सायुज्यता हाताचडे. आपण 5 जर एकत्र झालो तर कळी काळा ते हनोलाता मग कायसा काळ नियंता. 5 प्राण जर वेगळे असतील ते जर देहात विचरण करत असतील तर देहावर काळ नियंता आहे. लक्षात आलं का? पण आपण जर 5 एक झालो आत्मस्वरूपाला आलो तर मग कायसा काळ नियंता. या ओव्या बऱ्याच अवघड आहेत. चांगल्याला घाम ह्या सांगायला पाहिजे पण तेच सांगत नाहीत. चांगल्याला घाम फुटतो. पण भगवंताची कृपा काहीतरी बरं चाललंय असं आम्हाला वाटायलंय. ब्रह्म सायुज्यता हाता चढे. पंच प्राण जर एक झाले तर ब्रह्म सायुज्यता हाताला येते. आणि जर 5 प्राण वेगळे झाले तर देह जिवंत राहतो. पंचमहाभूतांचा कारभार चालतो. त्याच्यावर काळ नियंता असतो. ते त्रिगुणावरती जीवन जगतात. तमोगुण सत्वगुण रजोगुण. मग त्यांचं संचित बनतं. संचितानं भोगतो न घडे संचिता वाचो. मग ते भोग भोगत असतात. मग ते स्वर्ग नरकाला जात असतात. आणि हे सगळं होत असतं जर 5 एकत्र नाही आले तर. आणि एकदा का हे 5 एकत्र आले की मग ब्रह्म सायुज्यता हाताचडे. काळाला सुद्धा लाथ मारू आणि काय करू. जिनोनी जीव शिव पदवी स्वस्वरूप स्वयानुभवी पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवी. वा, पंचाैक्य भावी पद ऐसे. मग जिनोनी जीव
शिव पदवी, जीव शिव पदवी हिसकावून घेऊ. आणि कशाचा अनुभव घेऊ? स्वस्वरूप स्वये अनुभवी. स्वतःच्या स्वरूपाचा स्वतः आनंद घेऊ. कारण पदावर असताना स्वातंत्र्याचा आनंद घेता येत नाही घेता येत. पंतप्रधान पदावर असणाऱ्याला स्वतंत्र बोलता येतं का? नाही. शिक्षक असलं तरी माणसाला संस्था चालकाच्या विरोधात नाही बोलता येत. तुम्ही आता समजा SP आहे, गृहमंत्र्याच्या विरोधात नाही बोलू शकत. पण जीव आणि शिव या पदव्या हिसकवल्या, मग स्वस्वरूप स्वये अनुभवी. आणि कोणता स्टॅम्प पडतो? पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवी. नाहीतर जीवावर दैन्य अवस्थेचाच ठसा असतो. सदा 12 वाजलेले तोंडावर जीव भावनेचा प्रभाव. आणि जर पंचप्राण एक झाले तर पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवी. हे पंच ऐक्य भावी. पंच जर ऐक्य झाले तर हा भाव, हे पद भोगता येतं हनुमंताला प्रभू. या लागी गा कपिनंदना शीघ्र क्रोय करोनी प्रयाणा वाचवी बंधू लक्ष्मणा बहु प्रतारणा काय बोलो. यासाठी हनुमंता आपण 5 जण एकत्र हो. कळी काळात हनुला था. म्हणून तुम्ही लवकरात लवकर निघा, लक्ष्मणाला वाचवा. ऐसे श्रीरामाचे उत्तर तैसेच उत्पत्ती समग्र ऐकून आल्हादे कपिंद्र काय उत्तर बोलत. अशा प्रकारे सर्वच जण विनंती करू लागलेले आहेत. ऐकलं हनुमानजी काय बोलता? समुद्र ओलांडून असं काजेने पालती केली लंका भेदरा लाविला दशमुखा तो हनुमान देखा सरसा वला. समुद्राचं उल्लंघन करून ज्यानं लंका पालती घातली तो हनुमान उठला. काय बोलतोय? हनुमान साठोपता जीवी सुरदुंबी त्राटिल्या देवी पुष्पवृष्टी केली अवघी निज वैभवी कपिंद्रा. हनुमान उठल्या बरोबर देवलोक फुलाची ताट घेऊन तयारच होते. म्हणले उठला म्हणजे लक्ष्मण सत्वर जावणी कपिपती औषधी आणि निश्चिती सोमित्र उठविला मारुती उद्या गवस्ती नये. हनुमान उठला म्हणजे आता जाऊन औषधी आणतो. सूर्य उगवण्याच्या अगोदर लक्ष्मणाला उठवतो. लक्ष्मण उठली आदान श्रीराम स्वया पण निमेषार्धे वदिला रावण राज्य विभीषण स्थापिल. हनुमान उठल्या बरोबर देवलोक फुलांचा वर्षाव करू लागले. त्याची कारण नाथ महाराज सांगतात. लक्ष्मण उठल्या बरोबर रामचंद्र प्रभू रावणाला मारणार. मारल्या बरोबर आमची जमानत नाही म्हणले. डायरेक्ट निर्दोष होता म्हणून फुलं टाकू लागले. सगळ्यांची सांगडी सुटेल देवांची बांधवडी अनोनिया मर कोडी स्वर्गी गुडी उभारे ते. सर्वांचं साकडं सुटेल देवाची बांधवडी तुटेल म्हणून अमर कोटी सर्व गुड्या उभ्या करता. ऐसा सरसावला वानर करोनी राम नामे भुपुकार काय बोलिला उत्तर श्री रघुवीर परिसोत. सरसावला वानर कैसा मरत प्रभु राम चंद्र भगवान की जय. अशा प्रकारे गर्जना केली आणि भगवंताला काय बोलता? श्रीराम चरणा करुणी अनुवादला दाना सावधाईके रघुनंदना विज्ञापना हे माझे. भगवंताच्या चरणाला त्या ठिकाणी लोटांगण घातलं. भगवंता प्रतिज्ञा आहे म्हटलं का? विज्ञापना. म्हणून बुद्धिमताम वरिष्ठम. प्रतिज्ञा कुणा पुढे करायची असते? आपल्यापेक्षा जे लहान आहे त्यांच्या पुढे प्रतिज्ञा आणि मोठ्याच्या पुढे विज्ञापना. भगवंता माझी विज्ञापना आहे का? लोटांगण श्रीराम चरणा करुणी अनुवादला जाना सावधाईके रघुनंदना विज्ञापना हे माझी स्वामी शेवडी कोण चिंता दिव्य औषधी समर्थामध सारिका दूत असता
क्षणार्धता आणि अहो भगवंता, आमच्या स्वामीला चिंता करण्याची काय गरज आहे? बिना पेट्रोल गाडी दूध तुमचा उभा तमतो. ऐके नरवीर पंचानना धनी विकळ करिसी म्हणा तुझे नामे दिन जनांग बन जाणार धैर्याचे. नरवीर पंचानन असणारे भगवंता, तुम्ही विनाकारण मनाला विकळ करत आहात. तुमचं नाव घेतलं तर दिनजनात सामर्थ्य येत. तुझे नामे यश कीर्ती, तुझे नामे धृती विरक्ती, तुझे नामे आगाध शांती प्राणी पावती रघुराया. भगवंता, तुझ्या नावानं यश कीर्ती धैर्य विरक्ती अगाध शांती सर्व प्राण्यांना मिळते. ते नाव तुमचं आहे. नामी नाही जन्म मरण, नामी नाही निजपतन, नामी सदा स्वानंद घन पूर्ण राम चिद्घन रघुवीरा. भगवंता, नामाच्या ठिकाणी काय काय नाही? नामी नाही जन्म मरण. नाम घेणाऱ्याला मरणच नाही, मग रडण्याचं काय कारण? नामी नाही निज पतन. जय श्रीराम म्हणणाराचं पतन होतच नाही. वा. कारण आम्ही शाळेवर पाटी लिहिले, नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी ऐकिला, कानावर सुद्धा पडत नाही नाम घेताना वाया जाणारा. मग नामी सदा स्वानंद घन पूर्ण, सदा स्वानंद घन स्वरूपामध्ये पूर्ण स्वानंद मिळतो. कशामुळं? नामामुळं. आणि ते नाम चिद्घन आहे असं तुमचं नाम आहे भगवंता. हनुमानजी बोलतात, अत्यंत जाड मूळ पाषाण नामे उद्धरले संपूर्ण ते बापुडे मरण कोण श्री लक्ष्मण चिंता वया. अत्यंत जड असेल, मूड असेल, पाषाण असेल, दगड असेल, कुणी जरी असला तर उद्धाराची हमी गॅरंटीनं उद्धार होतो. फक्त जय श्रीराम म्हणावं लागतं. हनुमानजी म्हणू लागले, नामे उद्धरले संपूर्ण. मग तिथं मरणाची यायची काय हिंमत आहे? मरणाची हिंमत नामधारक नोटीस काढलेली आहे, नका जाऊ कया गावा. नोटीसचं पालन करावं लागतं, नंतर डायरेक्ट लाता मारतेत महाराज. त्याच्यामुळे यमाला हिंमत नाही यमाची भक्ताच्या गावाला येण्याची. भगवंता, मग का चिंता करता? औषधे सकळ जने नामामृत संजीवनी नामे निर्मुक्त भवबंधने चुडामणे नरवीरा. हे बघा, कुठेही गेलं तर दुकान आपलंच मांडावं आणि आपलीच पॉलिसी समजून सांगावी. हनुमंतानं सांगितलं, सुशनानं सांगितलेल्या औषधी आणतो, पण आमच्या पसल्या औषधी अगोदर सांगतो. हनुमानजी संत आहेत, पण संताजवळची औषधी कोणती आहे? भगवंताचं नाम स्मरण महाराज. नाम अमृत संजीवनी, नामे निर्मुक्त भवबंधनी. नामामुळं भवबंधनातून मनुष्य निर्मुक्त होतो. म्हणून चुडामणी नरवीरा. कायसे ब्रह्मशस्त्राचे बळ, कायसे बापुडे काळ, मृत्यूचे मारक सबळ नाम केवळ रघुनाथा. अहो रामा, ब्रह्मशस्त्राचं काय बळ चालणार आहे तुमच्या नामाच्या पुढं? कायसे बापुडे काळ. काळाची काय हिंमत आहे? पगारीसाठी आपलं पोलीस झालं की नाही? मग ते मालकाच्या विरोधात जायची हिंमत करेल का? आणि जर केलं तर डायरेक्ट सस्पेंड वॉरंट निघत असतो. त्याच्यामुळं मृत्यूचे मारक सबळ, मृत्यूला सुद्धा मारण्यामध्ये बलवान असणार तुमचं नाव लक्ष्मणाच्या मुखात आहे. म्हणून त्याच्या मृत्यूची चिंता नसावी. ऐसे असोनिया स्वामी मजा ज्ञाती झाली तुम्ही तरी दिव्य औषधी आणि नमिया
ज्या दुर्गमती लोके. आणि एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये असताना, तुमच्या नामामध्ये असताना तुम्ही मला संधी दिली. समोरचा मोठा असताना सुद्धा आपल्याला संधी देतोय, मग संधी सोडू नका. हनुमानजी म्हणू लागले, तरी दिव्य औषधी आणीन मी दिव्य औषधी आणतो, ज्या अन्न त्रिभुवनात दुर्गम आहे, पण त्याही करतो, कारण तुमचं नाव आमच्याही मुखात आहे. चिंता न करे रघुनाथा, चित्ता दुःख नेदी सर्वता. चिंतेचे राबाण हृदय घेता, दुःखावस्था अनिवार. चिंता न करी रघुनाथा, भगवंता तुम्ही चिंता करू नका, कारण चित्ता दुःख नेदी सर्वथा. चिंता पाहिजे. चिंतेचे बाण हृदयी घेता. चिंतेचे बाण जर हृदयावर घेतले तर ते त्रास देत असतात. भगवंता चिंता करू. चिंता संचरल्या शरीरे, सुख नेदी तिळ भरी लागता. चिंतेची लहरी सुरासुरी कापी दे. चिंता जर हृदयात संचार झाली तर सुख नेदी तिळभर सुद्धा सुख मिळू देत नाही, वाट लावून टाकते जीवनाची. अशा प्रकारची चिंता. सुख नेदी राजभवन, सुख नेदी भोगायतन दारा. पुत्रादी जन सुख जान न देती. बघा, चिंतेची लहर जरी लागली तर सुरासुर लट 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 कापतात. त्याचं कारण आहे, चिंता जर आली तर सुख नेदी राजभवन. राजा जरी चिंतेत पडला तर ते राज्य त्याला सुख देऊ शकत नाही. असं सुखापासून दूर ठेवणारी बाई म्हणजे चिंता आहे. सुख नेदी भोगायतन. एअर कंडिशनचं जरी घर असलं, गादी जरी असली, झोप विकत आणणार आहे का? चिंता झोप लागू देत नाही. दारा पुत्र, बरेच जणांना चिंता बायको मिळते की नाही, बरेच जणांना चिंता लेकरू होतं की नाही. लेकरू असणारालाही सुख नाही, बायको असणारालाही नाही. अजिबात सुखच मिळू देत नाही. तिचं नाव चिंता. सुख नेदी धन संपत्ती, सुख नेदी सकळ संपत्ती. सुख नेदी यश कीर्ती, चिंता चित्ती प्रवेशता. चिंतेनं चित्तात प्रवेश केल्यानंतर सुख नेदी धन संपत्ती. माणसाला वाटतं पैसे नाहीत, पैसे मिळाले की मी सुखी राहणार. पण पैसे वाले सर्व सुखी आहेत का? सर्वे केल्यानंतर लक्षात येईल. म्हणून सुख नेदी सकळ संपत्ती. यश कीर्ती तरी सुख देते का? यश मिळालं, कीर्ती झाली, कीर्तिवान सुद्धा मरतात की नाही? कीर्तिवान सुद्धा चिंतेत असतात की नाही? यशवान सुद्धा चिंतेत असतात की नाही? विचार करा, क्लास 1 ऑफिसर कधी कधी आत्महत्या करतात. क्लास 1 होण्यासाठी त्याला किती कष्ट लागले असतील, काय परिश्रमातून तो त्या लेवलला गेला असेल. पण एक चिंतेचा वारा लागला, लहानपणापासून कसं मोठं केलं असेल, कसा त्या पदापर्यंत गेला असेल. आता सर्व उपभोगायचं, त्याची स्वप्न त्याला साकार करण्याची संधी मिळाली, त्यानंतर सुद्धा तो अपघातानं संपतो. एवढा घात करते, तिला चिंतेने नव्हे इहलोक, चिंतेने प्राप्त नव्हे स्वर्गिक. चिंतेने न साधे योग सुख, चिंता दाह देक भला नव्हे. अहो रामा, चिंतेचा अग्नीच भला नाहीये, बरा नाहीये. चिंतेने नवे इहलोक. इहलोकाच्या ठिकाणी माणूस, चिंता असणारा माणूस, पाहुणे आले तरी ते बोलत नाही, त्याच्या डोक्यात चक्र चालू असते. इहलोकाच्या ठिकाणी तो यशस्वी होऊ शकत नाही, कार्य करू शकत नाही. परलोक त्याला मिळणारच नाही. चिंतेनच न साधे योग सुख. कारण ध्यानच लागत नाही तर योग कसा होईल? रामा,
चिंता दाह देख भला नव्हे. म्हणून भगवंता चिंता सोडून द्या. हनुमानजी बोलतात परमानंदाचे वन समग्र चिंतेने जाळिले चोफेर चिंतेने परमार्थाचे घर निरंतर उद्वसे. बघा चिंता विचित्र आहे. काय काय करते. परमानंदाचे वन समग्र, परम आनंदाचं वन, त्याला काडी लावल्यानंतर धड 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 धड. महाराज एखाद्या गोष्टीची चिंता लागावी, आनंदाचा सुखाचा संसार उद्ध्वस्त होऊन जातो. सर्व गोष्टी माणसाने एक एक गोष्ट मिळवलेली असते. सोपं आहे का घर बांधणं, गाडी घेणं, बंगला बांधणं, लेकरं बाळ सगळं सगळं टकाटक असताना छोटी एखाद्या गोष्टीची चिंता माणसाला जाळून टाकते, संपून टाकते. परमानंदाचं सर्व वन चिंतेने जाळलं. एका बाजूनं का काय चिंतेने जाळिले चौफेर. एवढंच नाही, चिंतेने परमार्थाचे घर सदा उद्वस, निरंतर उद्वसे. परमार्थ करत असताना सुद्धा जर माणसाला कुटुंबाची चिंता असेल, संसाराची चिंता असेल, तर तो परमार्थात उदास असतो. इच्छा असताना सुद्धा परमार्थ सदैव सतत करू शकत नाही. एवढी चिंता विचित्र आहे. भगवंता ही चिंता सोडा. परमात्मा श्रीरामचंद्र चिंतेने केलासे किंकर इतराचा कायसा विचार. चिंता दुस्तर श्रीरामा. रामचंद्र प्रभूंना बोलू लागले. नाथ महाराज उदाहरण देऊन आपल्याला सांगतायत परमात्मा. राम कोण आहे? परमात्मा. परमात्मा आहे, परंतु चिंतेचे बाण हृदयावर घेतले तरी चिंतेने भिकेला लावले. आणि पहिल्या शब्दात हनुमंताला काय मागितली? भीक मागितली. बंधू जीवाची मला काय दे? भिक्षा दे. चिंतेने केला किंकर. इतरांचा काय विचार आहे? चिंता कशी आहे? चिंता दुस्तर श्रीरामा. चिंता भयंकर आहे. सोडा भगवंता. चिंतेचा समूळ दाहो करते तुझे नाम पावो एवढा तुझा नाम निर्वाहो. वा वा. महाभावो श्रीरामा. महाबाहू असणाऱ्या भगवंता श्रीरामा, एवढा चिंता आणि चिंतेचा दाह आहे, परंतु या चिंतेला जाळून टाकण्याचं आमच्याकडे आणि ते औषध. अहो रामा, तुमचं नाव आहे. वा. तुम्ही कशाला चिंता करता? जगातल्या सगळ्या दुःखाचं औषध आमच्याकडे आहे. आणि अनवृत्त आनंदाचा वर्षाव करणारे आम्ही. जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवृत्त आनंदे वर्षतीये. हे बघा जग कसं आहे. विषय व्याळे मिठी दिदली आणखी ताठी. ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विषय होय. विषयांच्या विषापासून जीवाला मुक्त करून चिंतेपासून अलिप्त ठेवून ब्रह्मानंदाचं सुख देण्याचं सामर्थ्य आमच्यात आहे. कारण आमच्याकडे तुझ्या नामाचं औषध आहे आणि त्या नामाच्या औषधानं आम्ही जग सुखी करतो. पण देवा, ती चिंता तुम्ही जवळ केली आहे. झटका त्या चिंतेला. हनुमानजी बोलले, समूळ चिंता सांडोनी पाही स्वस्वरूपी सावध होई. सौमित्रासी भय नाही प्रतिज्ञा पाही हे माझे. आणि ती सर्व चिंता तुम्ही सोडून द्या. स्वस्वरूपावर सावध व्हा. ज्या स्वरूपाचं आम्ही नाव घेतो का, त्या स्वरूपावर जा रामा. सौमित्रासी भय नाही. कारण राम स्वस्वरूपावर सावध झाल्यानंतर काय म्हणले? कवन नेईल सौमित्रासे
दमोनिया सकळ भूते लोकपाळाते जमीन. तुम्ही सावध झाल्यानंतर कुणाची हिंमत आहे लक्ष्मणाला नेण्याची? लक्ष्मणाला भीती नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. हनुमान आताची जावोनी तत्वरावोनी औषधी संभारक्षणे उठवीन सौमित्र प्रतिज्ञा साचार. हे माझे आताच जातो, औषधी घेऊन येतो, लक्ष्मणाला उठवतो. रामा, ही माझी प्रतिज्ञा ऐसे आहे. बोलोनी गोळांगुळ त्राटिले भूमी श्री लांगुळ पुढील कथा ती रसाळ श्रोते सकळ परिसोत. अशा प्रकारे हनुमंतानं बोलले. जमिनीवरती शेपूट लांबवलं महाराज. दणकन शेपूट आदळलं आणि शरीर वाढवून हनुमान निघतात. एका जनार्दनाचे ताने भुकाळू परी मागोने या लागी मज कारणे मुखी घास देणे जननीये. ग्रंथ करते त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत, मी एका जनार्दनाचं तान्ह लेकरू आहे. मला भूक आहे पण खायचं कळत नाही. पण माईला भूक लागते बर का. लेकराची भूक मातेला कळते. लेकराच्या पोटात आग पडावी त्याच वेळेस तिचा पाना दाटतो आणि पाना दाटल्या बरोबर तिला कळतं बाळाला भूक लागली, पाजलं पाहिजे. तसं जगाला राम नामाची भूक लागली की लोक रडतात, संसारामध्ये दुःखी होतात. त्यावेळेस संतांना लक्षात येतं यांना ब्रह्मरसाचं दूध पाजण्याची वेळ आली. म्हणून संत अविरत फिरत असतात आणि नाम स्मरणाचा बोध जगाला करतात. तसंच मला नाथ महाराजांनी संत जनार्दन स्वामींनी जवळ घेतलं आणि रामायणाचा गोड घास भरवला. गोड लागे माऊलीसे तोंडीचे काढीते वेगेसे उपी बाळकाच्या मुखा. माणसामध्ये स्नेहाळ असत, काढून वेगेसे स्वतःच्या मुखातलं काढून देते. पण कोणतं देते? जे गोड लागे माऊलीसी. आंबट असलं तर स्वतःच खाते, पण गोड असलं तर ओपी बाळकाच्या मुखासी. महाराज लेकराला देते, बाळकाच्या मुखात देते. आणि लेकरानं खाल्लं म्हणून तिचं पोट भरत, तिनं खाल्लं म्हणून नाही. जगामध्ये माय ही अशी एकच जात आहे की लेकराचं पोट भरल्यास सुखी होते. तसं आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. माणसाचे जय श्रीराम म्हणू लागले की संतांची छाती फुटते. लोक विठ्ठल कृष्ण गोविंद नारायणाशी जर नावं म्हणू लागले तर मोतीराम महाराजांना आनंद होतो, माधव बाबांना आनंद होतो. कारण लेकराचं हित कळत आहे. जव जव का तुझे हित तुझ थावे तव तव अमुचे प्रेम दुनावे. लेकराला हित कळायला लागलं, बरं वाटतं. तसं माझ्या मुखामध्ये रामायणाचा ग्रंथकर्त्यांनी घातला. एका जनार्दना शरण श्रुती द्यावे अवधान. हनुमान जाऊन आपण औषधीशी आगमन करील. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, श्रोत्यांनी फक्त एकच द्या, अवधान द्या. मग कथा मी सांगायला माग बघतच नाही हो. आणि तुम्हाला पण आस्था भावार्थ रामायणच्या श्रोते जनांना विनंती आहे, जेवढे ऐकायला आहेत, जेवढ्या व्ह्यूज आहेत तेवढे लाईक असले पाहिजे. कमीत कमी खालचं ते लाईकचं बटन दाबायला काय अडचण आहे गडे? बर कथा आवडत नाही का? मग तशी कमेंट करा, आम्ही आमच्यात सुधारणा करू. कारण बघा, हे या युगामध्ये टिकायचं झालं तर आपल्याला पुढे गेलं पाहिजे. युट्यूबला लाईक्स आल्याशिवाय युट्यूब अनेकांपर्यंत व्हिडिओ पाठवतच नाही, रिकमेंड करतच नाही. मग अनेकांपर्यंत जर हे ब्रह्मरसाचं पारणं नाही गेलं, एक श्रोता ज्यावेळेस प्रतिक्रिया फोन करून देतो, महाराज खूप सुंदर कथा आहे,
खूप सुंदर आहे, खूप आनंद येतो. मग हा आनंद जगाला देण्याबद्दल संकुचित का राहतात? का लाईक्स करत नाहीत? का चॅनल सबस्क्राईब करत नाहीत? का व्हिडिओ इतरांना पाठवत नाहीत? पाठवा ना. 1000 जर व्ह्यूज असतील तर 1000 लाईक असलेच पाहिजे. तुम्हाला लाईक करायचं कळत नसेल तर मुलाला विचारा लाईक कसं करायचं व्हिडिओ, पण लाईक करा. कारण त्याच्याशिवाय व्हिडिओ अनेकांपर्यंत जाणार नाही. आम्ही दोघं 50 किलोमीटरच्या अंतरावर राहतो, तरी व्हिडिओ बनवण्यासाठी एकत्र येतो. मग तुम्हाला 1 सेकंद काढून लाईक करायला काय फरक पडतो? करा, कारण हे भगवंताचं कार्य आहे. त्याच्याशिवाय अनेकांपर्यंत जाणार नाही. सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अनेकांना शेअर करा. 1000 लोकांनी शेअर केला तर 10 लाख लोकांपर्यंत जातो. आणि एवढ्यांपर्यंत व्हिडिओ गेला तर एवढ्यांना रामकथेचं श्रवण घडेल, एवढी लोक भक्त बनतील, जबरदस्त भक्त बनतील. आणि हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. आपलं काम हेच आहे. आम्हाला चॅनल वाढवण्यासाठी आम्ही म्हणत नाही. आणि चॅनल वाढवण्यासाठी जर म्हणलो असतो तर मग पहिल्या व्हिडिओ पासून म्हणलो असतो. आज 500-600 व्हिडिओ झालेत. कुठंतरी आम्ही 5-6 वेळेस म्हणलो असाल किंवा लाईक करा, शेअर करा. पण कसं आहे, परमार्थ वाढवण्यासाठी सुद्धा या गोष्टींची गरज आहे. आज श्रीरामनवमीच्या दिवशी आदरणीय हरिभक्तीपरायण योगीराज बदने सरांच्या घरी येऊन आम्ही हा अध्याय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व श्रोतेजनांच्या चरणी साष्टांग वंदन. सर्वांना श्रीरामनवमीच्या कोटी कोटी शुभेच्छा. सर शुभेच्छा देतील. त्यानंतर स्वस्ति श्री भावार्थ रामायण युद्धकांडिका काटिका औषधी हनुमंत प्रार्थना अध्याय 44वा 158. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराजांनी म्हटल्याप्रमाणे रामनवमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि या शुभेच्छा याच्यासाठी आहेत की आपल्यालाही रामकार्य पुढं न्यायचे. आणि पुढं नेत असताना तुमची गरज आहे श्रोत्यांची, आणि ती श्रोत्यांची गरज अशी आहे की तुम्ही हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आस्थाभावार्थ रामायण पोहोचवण्याचं काम करायचं आहे. आणि ह्याची आम्हा करणे काम. मगाशी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे एवढं करून आपण संस्कारित व्हा. आपल्या मुलांना संस्कार द्या, येणाऱ्या पिढीला संस्कार द्या. आणि हे आपल्याला संतांनी दिलेला मार्ग आहे. तो मार्ग सुकर करून आपणही सुकर मार्गाने गेलं पाहिजे. येण्याची पंथे चालू जाताना पुढे गुंता कोठे काही असं करावं हीच विनंती करून आम्ही दोघांच्या वतीनं वैनाथ महाराज या ठिकाणी आले. आणि आज हा शुभ मुहूर्त रामनवमीच्या निमित्तानं आम्हाला व्हिडिओ करता आला. त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपले सगळ्यांचे श्रवण जे करणार आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देऊन याच ठिकाणी पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत दानाबाई महाराज की जय. संत मोतीराम महाराज की जय.